नाशिकच्या तपोवनमध्ये हजारो कुटुंबांचा श्वास लपलेला आहे। ही हिरवाई, ही सावली अचानक गायब होणार का? हो, हजारो वृक्षांना तोडण्याचा प्रस्ताव आला आहे। सरकार म्हणतं हे करणं आवश्यक आहे, तर नेते म्हणतात काही झाडांचे स्थलांतर करणार आणि नवीन रोपे लावणार। पण ह्याच सरकारला प्रश्न आहे, समृद्धी महामार्गाची आठवण आहे ना? तेव्हाही लाखो झाडे वाचणार आणि झाडांचे वृक्षारोपण करणार अशा प्रकारची वचने विकासाच्या नावाखाली केली गेली होती। पण त्या सर्व वचनांचे काय झाले? पण आता हा विषय फक्त जंगलतोडीचा राहिलेला नाही, हा विषय आहे आपल्या भविष्याच्या श्वासाचा। मित्रांनो, लक्षात ठेवा, निसर्ग, पर्यावरण ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली देणगी आहे आणि त्या देणगीचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि संरक्षण करून ती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवली पाहिजे। पण आता हा मुद्दा का? कारण आहे तपोवन। तपोवन मागचं खरं राजकारण, सरकारची वचने आणि पर्यावरणाचं भविष्य। सर्वप्रथम आपण मुद्दा समजून घेऊया। 2026-27च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम म्हणजेच साधू महंतांसाठी जागा मोकळी करणे, याचसाठी नाशिक महानगरपालिकेने तपोवनमधील 1700 ते 1800 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे। पण त्याचबरोबर ही झाडे अनेक वर्षे जुनी असून हे शहराचे ग्रीन लंग्स आहेत। कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येतो, पण बीज ते अंकुर, अंकुर ते रोपटे आणि पुढे जाऊन याच रोपट्याचं एक परिपक्व झाड बनायला वर्षानुवर्षे लागतात। त्यामुळेच या कुंभमेळ्यासाठी दुसरी पर्यायी जागा शोधावी हा पर्यावरण प्रेमींचा अट्टहास आणि आग्रह आहे। आता मुद्दा थोडा सेन्सिटिव्ह असल्यामुळे यामध्ये अनेक क्रिया आणि प्रतिक्रिया आल्या। या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक राजकीय मुद्दे बनवले। पण त्याआधी अभिनेते सयाजी शिंदे यांचे मनपूर्वक आभार प्रकट करतो। खरंच साहेब, तुमच्यासारखे लोक जेव्हा जागरूक होऊन आपले कर्तव्य बजावतात तेव्हाच या मीडियावाल्यांना जाग येते, नाहीतर सामान्य माणसांचा आवाज रेकॉर्ड करायला यांना काही वेळ नाही। आता तपोवनच्या मुद्द्यावर भाजपचे गिरीश महाजन म्हणतात, ती जागा साधुग्रामसाठी आहे, आम्ही तेथील सर्व झाडी रिप्लांट करणार आहोत, त्यासाठी हैदराबादवरून 15 ते 20 फुटाची झाडे घेऊन येणार। तर देवेंद्र फडणवीस यांनी आपली न्यूट्रल भूमिका मांडली, त्यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आणि यातून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे। पण मात्र अजित पवार यांनी अनपेक्षित विरोध केला। खरा विषय तर येथेच रंगला। अजित पवार म्हणतात, अभिनेता सयाजी शिंदे यांनी झाडे वाचवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, तपोवनातील झाडे तोडायला माझा विरोध आहे। राज ठाकरे यांनी मात्र या वृक्षतोडीचा कडाडून विरोध केला। ते म्हणाले, नाशिकमध्ये कुंभमेळा हा काय पहिल्यांदा होत नाही, याआधी मनसेच्या महानगरपालिकेच्या सत्ता काळात तो झाला आहे। त्यावेळी जनतेला काय हवं नको ते पाहिलं गेलं आणि त्यानुसार पावलं उचलली गेली। सर्वात महत्त्वाची भूमिका यावेळी नाशिककरांची होती। यावेळी नाशिककरांनी केवळ निवेदन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला। चिपको आंदोलन, नाशिकमध्ये जुन्या चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती झाली। नागरिक झाडांना मिठी मारून उभे राहिले। अभिनेता सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष तपोवनात जाऊन पाहणी केली आणि त्यातील एकही झाड तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली। त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेचा यामध्ये मोठा वाटा आहे। त्यानंतर नागरिकांनी अभिनव आंदोलन केले। नाशिक ब्लॉगर्स आणि इतर संस्थांनी या ठिकाणी योगासने, वनभोजन आणि घंटानाद करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तपोवनातील वृक्षतोडीला एवढा विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारवरील अविश्वसतेचा अभाव। सरकारने तपोवनातील एका वृक्षतोडीच्या बदल्यात 10 झाडे लावू असे आश्वासन दिले, पण या आश्वासनातच आठवतो समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गाला ग्रीन कॉरिडॉर बनवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 11 ते 12 लाख झाडे लावण्याचं मोठं आश्वासन सरकारने दिलं होतं। पण प्रत्यक्षात त्या आश्वासनाचं काय झालं? आजही अनेक ठिकाणी ती रोपे वाळून गेली आहेत, त्यांची योग्य निगा नाही राखली गेली, त्यांना योग्य पाणी नाही मिळाले आणि याच कारणामुळे हजारो झाडे जगू शकले नाहीत। याला जबाबदार कोण? जर तुम्ही मोकळ्या समृद्धी महामार्गावर जिथे जागा आहे, मनुष्यबळ आहे, तिथे तुम्ही झाडे जगू शकला नाहीत, तर गजबजलेल्या नाशिक शहरात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन जंगल कसे तयार करणार? हे आश्वासन फक्त जनतेच्या नजरेत एक धूळफेक आहे का? मित्रांनो, आता हे प्रकरण केवळ विकास विरुद्ध पर्यावरण असं राहिलेलं नाही, तर ते सरकारी कृती विरुद्ध नागरिकांचा विश्वास असे बनले आहे। लोकांना आता सरकारी आश्वासनावर विश्वास राहिलेला नाही,
वृक्षतोडीमागे कुंभमेळा हेच एक कारण आहे का, की यामागे व्यवसाय किंवा अनेक हितसंबंध दडलेले आहेत, असाही प्रश्न उभा राहतो. कुंभमेळा हा एक पवित्र सोहळा आहे. तो निश्चितच भव्य, दिव्य आणि यशस्वी झालाच पाहिजे. पण तो पर्यावरणाचा बळी देऊन करायचा का? झाडे न तोडता किंवा कमीत कमी वृक्षतोड करून त्याचे नियोजन करता येणार नाही का? निसर्ग हा पूर्वजांकडून आपल्याला मिळालेला वारसा आहे आणि तो आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सुरक्षितपणे हस्तांतरित करणं हे आपलं कर्तव्य आहे. विकासाच्या नावाखाली आपण असाच निसर्गाचा बळी देत राहिलो तर एक दिवस आपल्याला शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्यासाठी वणवण करत भटकावं लागेल. आणि हेच पॉलिटिशियन आपल्याच टॅक्सच्या पैशाने महागडे एअर प्युरिफायर घेतील आणि शुद्ध श्वास घेतील. म्हणून तपोवन आणि तपोवनासारखे अनेक जंगलं हे वाचवणं गरजेचं आहे. आज तपोवन आहे, उद्या तुमच्या गावातील आणि तुमच्या शहरातील जंगल धोक्यात येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? कुंभमेळ्यासाठी तपोवनाची वृक्षतोड योग्य आहे का? तुम्ही तुमचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.